तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी. आज होतं आपल्याला सुशांतचं लग्न आणि आज आपण कव्हर करणार होतो कॅन्डिड आणि ड्रो. टाइमबावर पोहोचलो हॉलवर. गेल्या गेल्या आपल्याला पहिलं शुभम भाऊ भेटला. भाव लय दिवसात भेटला. आज आमची टीम होती मी, हुसेन आणि निलेश चव्हाण सर. गेल्या गेल्या पहिले हळदी चालू झाली आणि हुसेन बारक्या पोरांची माप काढत बसला आणि परशा तर होता लय बिझी, कारण त्याच्याच भावाचं लग्न होतं. पळापळी तोच करत होता. नंतर आम्ही गेलो गाडीतनं श्रीवंदनासाठी. मग सगळी गाडीत रेटली ती आणि पोहोचलो देवळात. तेवढ्यात इथं पोरांचा काय विषय चाललेला कोणास ठाऊक आणि ह्याचं तर वेगळंच चाललेलं बघा. हुसने तर स्वामीसने पट्टीत घे. एवढा का लाडात आलेला कोणास. तेवढ्यात इकडे परशाला नटून भावाला म्हणलं का तू छावा दिसतोय. तेवढ्यात ही दोघं त्याची माप काढायला लागले. अरे काय घालून आलायस म्हणून. अक्षदाची वेळ जवळ आली म्हणून ड्रोन तयार केला आपण, पण ह्याचं एक्सप्रेशन मला काय समजलं नाही. अक्षदा चालू झाल्या आणि मग ड्रोन केला फ्लाय. अक्षदा झाल्यावर हार घालायला चाललेली ती, पण सुशांत भाऊच्या मित्रांनी काय सुट्टी दिली नाही. त्याला घेतला वर उचलून डायरेक्ट. मग मुलीकडची तरी काय थटते ते वय, त्यांनी बी घेतली नवरीला उचलून आणि घेतला हार घालून. मग बाकीच्यांचं चाललेलं ग्रुपिंग. तोपर्यंत मी इकडे फॅमिली सगळी कव्हर करून घेतली. तोपर्यंत आतमध्ये सप्तपदी चालू झाल्या. मग मी गेलो आतमध्ये, तर इथं सगळी गँग अशी बसलेली जाऊन पिक्चरच चाललाय. आणि नंतर समजलं की पुरीकडच्यानी नवऱ्याचा बुट ढापलाय. मग इथं काय राडा चालूच झाला. मग सगळी सेटलमेंट झाली. मग नवऱ्याला उचलून डायरेक्ट त्याच्या पायात बुट घालायला लावलं. नवरीकडच्यानी दिलेलं कपाट बघतोय अजून कपाटात आज काय दिलंय का काय बाबा बोलायचं याला. आणि इकडे बघा नवऱ्याच्या भावाची अशी अवस्था असते, किती बी नटला तरी काम करायचं लागतं. मग वेडिंग कम्प्लीट करून मी गेलो कराडमध्ये, कारण कुणाला आणि गौरव आलेलं मुंबईवरनं आणि मग येताना सिद्ध्या आणि बाबूला घेऊन आलेले. मग जरा कराडमध्ये फिरलो. मग म्हणलं जरा पेट पूजा करून घ्यावी. मग चायनीज सेंटर मध्ये पोहोचलो आणि चायनीज खाल्लं गच मध्ये. मग तिथनं भावांना बाय करून मी निघालो घरी. भावांना आपलं ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा.